एक, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या ओळखीच्या किंवा नातेवाईकांवर कोणी काळी जादू केली आहे किंवा जादूटोणा केली आहे, तर रविवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर हातात पिवळे लिंबू ठेवा आणि गायत्री मंत्राचा 7 वेळा जप करा. हे करत असताना रुग्णाच्या डोक्यावर 7 वेळा घड्याळाच्या उलट दिशेने लिंबू फिरवून लिंबू जाळून टाका. असे केल्याने काळी जादू किंवा वाईट नजरेचा प्रभाव नष्ट होतो. 2, जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष किंवा ग्रहांचा अडथळा येत असेल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल, तर सलग 3 शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. 7 दिवस झाडाला प्रदक्षिणा घालताना गायत्री मंत्राचा 7 वेळा जप करा. असे केल्याने प्रत्येक ग्रह बाधा किंवा ग्रह दोष दूर होऊन जीवनात प्रगती होते. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. 3, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मुलाखती किंवा परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी हातात नारळ ठेवा आणि पूर्वेकडे तोंड करून उभे राहून गायत्री मंत्राचा 21 वेळा डोळे मिटून जप करा आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडा. लक्षात ठेवा, नारळ फोडल्यानंतर मागे वळून पाहू नका. या पद्धतीचा अवलंब केल्यास कोणत्याही प्रकारच्या मुलाखती किंवा परीक्षेत उत्तुंग यश मिळते. 4, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख, शांती, समृद्धी आणि प्रगती मिळवायची असेल, तर हवन करताना 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा आणि 108 पिवळ्या किंवा पांढऱ्या फुलांनी हवनाची राख टाका. पाण्यात प्रवाह. गुरुवारी ही पद्धत केल्यास उत्तम होईल. असे केल्याने जीवनात सर्व प्रकारचे सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. 5, जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती असेल, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक अशांतता वाटत असेल, तर दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या पूजेच्या ठिकाणी उभे राहून गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करा. असे सतत 11 दिवस केल्याने मनातील सर्व भय नाहीसे होऊन मानसिक शांती प्राप्त होते. 6, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक धन किंवा अपार कीर्ती मिळवायची असेल, तर दर शनिवारी संध्याकाळी 1.5 किलो काळी उडीद डाळ काही वाहत्या पाण्यात तरंगवा आणि वाहताना गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करा. सलग 7 शनिवारी हा उपाय केल्याने व्यक्तीला अचानक किंवा अपार धन प्राप्त होते. 7, जर एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसती किंवा धैर्य व कोणत्याही प्रकारच्या शनिदोषाने त्रास होत असेल आणि त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर शमीच्या झाडाचे लाकूड 108 वेळा हवनात अर्पण केल्याने शनीचे सर्व दोष शांत होतात. त्यातून व्यक्ती मुक्त होते, आत्मविश्वास वाढतो. 8, जर एखाद्या व्यक्तीवर किंवा स्त्रीवर भूतबाधाचा त्रास होत असेल, तर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते दोन्ही हातांवर ठेवावे आणि गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि नंतर त्या पाण्यावर 3दा फुंकर घालावी. असे केल्याने प्रत्येक प्रकारचा भूतबाधा किंवा वरवरचा अडथळा नष्ट होतो. 9, जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोगाचा त्रास होत असेल, तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी त्याने शंखपुष्पीच्या फुलाचा वापर करून गायत्री मंत्र हवन करावे. जर तुमच्याकडे शंखपुष्पीचे फूल उपलब्ध नसेल, तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या हिबिस्कसच्या फुलाचा वापर करू शकता. गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करून हवन केल्यास कुष्ठरोगाची समस्या दूर होते. ही पद्धत तुम्हाला 3 ते 5 वेळा करावी लागेल, म्हणजेच 3 ते 5 वेळा हवन करावे लागेल, तरच तुम्हाला कुष्ठरोगाच्या समस्येपासून आराम मिळेल. 10, जर तुम्हाला वाटत असेल की जीवनात तुमची प्रगती होत नाही आणि प्रगतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत नाही, तर सलग 3 शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून गायत्री मंत्राचा अनेक वेळा जप करा. यामुळे जीवनातील प्रत्येक समस्या संपते आणि विकासाचे आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. 11, अनेकदा अनेक लोक शत्रूच्या अडथळ्यांमुळे त्रस्त असतात, म्हणजे काही शत्रू त्यांना इतका त्रास देतात की त्यांचे जगणे कठीण होते. तुम्हालाही शत्रूचा त्रास होत असेल, तर रविवारी सकाळी सूर्योदयानंतर दक्षिणेकडे तोंड करून घ्या. हातात काळी मोहरी घेऊन गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करताना त्या मोहरी दक्षिणेकडे फेकून द्या आणि मागे न वळता आपल्या घरी परत जा.
सलग 3 रविवारी हा उपाय केल्यास शत्रूचा नाश होतो. 12. लग्नात होणारा विलंब गायत्री मंत्राने देखील दूर होतो. जर कोणाच्या लग्नाला विलंब होत असेल तर त्याने सतत 11 गुरुवार वाहत्या पाण्यात सिंदूर टाकावा आणि पाण्यात सिंदूर भिजवावा. स्नान करताना गायत्रीचा जप करावा. 11 गुरुवारी ही पद्धत करणाऱ्या कोणताही मुलगा किंवा मुलगी लवकरात लवकर लग्न करेल याची खात्री आहे. 13. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे, तर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन आठवड्यातून एकदा गायत्री मंत्राचा जप करताना ते तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी शिंपडा. यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होईल. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमीच राहील. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. धन्यवाद.